नमस्कार, मी जान्हवी सावंत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो थेट आपल्या शेतीशी, शेतकऱ्यांच्या भवितव्याशी आणि पर्यावरणाच्या संतुलनाशी जोडलेला आहे. शेती वाचवायची असेल तर माती वाचवावी लागेल आणि या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत श्री सुजय गीताराम पाचंगे. तर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. सुजय सरांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण असूनही तितकाच प्रेरणादायी आहे. एका अपघातामुळे त्यांना आयुष्यात मोठा धक्का बसला आणि ते व्हीलचेअरवर आले. तब्बल 4 वर्ष ते एका खोलीपुरतेच मर्यादित राहिले. मात्र या काळात त्यांनी हार न मानता नव्या विचारांची आणि नव्या दिशेची वाट शोधली. याच विचारातून पोशिंदा ऑर्गॅनिक या ब्रँडची सुरुवात झाली. आज पोशिंदा ऑर्गॅनिकच्या माध्यमातून सेंद्रिय खत निर्मिती करून हजारो शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता सुधारण्याचा आणि शेती टिकवण्याचा नवा मार्ग मिळतोय. पोशिंदा ऑर्गॅनिक मध्ये खत निर्मितीची प्रक्रिया पूर्णतः वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक आहे. बायोडिग्रेडेबल कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. एरोबिक कंपोस्टिंगद्वारे खत तयार केलं जातं. आवश्यक पोषक घटक मिसळून दर्जेदार ग्रॅन्युल्स तयार केले जातात आणि योग्य पॅकेजिंग नंतर हे खत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर पोहोचवलं जातं. हा केवळ व्यवसाय नसून मातीचं आरोग्य जपण्याचा आणि शेतकऱ्यांच्या उद्याला बळ देण्याचा एक प्रयत्न आहे. चला तर मग माती संवर्धन, सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेतीबाबत सविस्तर जाणून घेऊया सुजय सरांकडून. सर, सगळ्यात महत्वाचं मला विचारायचं ते म्हणजे आजचे जे शेतकरी आहेत त्यांच्या समोर काय सगळ्यात मोठी अडचण आहे असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण 2 गोष्टींची सध्या तरी. एक तर त्यांच्या पिकांना हमी भाव आणि दुसरी गोष्ट की त्यांचा खर्च कमी कसा होईल आणि चांगलं उत्पन्न कसं येईल. ह्या 2 गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत की जेणेकरून त्यांचा प्रॉपर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचे प्रोडक्शन काढता येईल, त्यांना त्यांच्या फील्डमध्ये चांगलं कल्टिवेशन करता येईल. अशा पद्धतीचं जर आपले प्रोडक्ट्स काही आले किंवा अशा पद्धतीचं जर आपण काही काम केलं तर त्यांना तो नक्कीच फायदा होईल. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्याला आता शेतकऱ्यांसाठी आता ही आहे. अगदीच. सर, आपण बघतोय की रासायनिक खतांचा वारेमाप वापर पिकांवरती होताना दिसतोय. अजूनही तितकासा शेतकरी सजग राहिलेला नाहीये, सजग झालेला नाहीये इनफॅक्ट आपण म्हणू शकतो. तर रासायनिक खताचा जमिनीवर आणि पिकावर कसा परिणाम होतो? रासायनिक खतांचा परिणाम भयंकर व्हायला लागलाय अलीकडच्या काळामध्ये. शेतकऱ्यांना असं वाटतंय की माझं उत्पन्न रासायनिक खतं वापरल्यानंतरच खूप जास्त होणार आहे. जितकं जास्त रासायनिक खतं वापरेल तितकं जास्त मला उत्पन्न येईल, असं शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे. ऍक्च्युअली रासायनिक खतं वापरली गेली पाहिजेत, पण ती प्रमाणामध्ये. सेंद्रिय खतांच्या बरोबर त्यांचा जर वापर झाला तर ते कधीही चांगलं आहे. शेतीसाठी पण चांगलं आहे, पिकांसाठी पण चांगलं आहे. मी असं अगदी म्हणत नाही की तुम्ही 100% रासायनिक खतं बंद करा किंवा 100% सेंद्रिय शेती चालू करा. सेंद्रिय शेती तुम्हाला 100% करणंच भाग आहे किंवा करावंच लागेल भविष्यासाठी. तर ते जर नाही केलं तर आपल्या भविष्याच्यासाठी आपण जे काही आपली नेक्स्ट जनरेशन येणार आहे त्याच्यासाठी आपली शेती शिल्लक राहणार नाही. वाळवंट होऊन जाईल सगळ्या शेतीचं जर आपण कंटिन्यू रासायनिक खतांचा वापर चालू ठेवला आता इथून पुढे. तर त्याच्यामुळे कुठेतरी त्याला सेंद्रिय खताची जोड दिली पाहिजे जेणेकरून माती सुपीक राहील. माती जर सुपीक राहिली तर पिकं पण तुमची चांगली येतील आणि पिकं जर चांगली आली तर आरोग्य पण आपलं चांगलं राहील. म्हणून माती जगली पाहिजे, हे आपलं मेन उद्दिष्ट आहे. निश्चितच. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की पीक जास्त निघायला पाहिजे म्हणून वारेमाप रासायनिक खतांचा वापर केला जातो, पण ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं नाहीये. बरोबर. मग अशा वेळेला पोशिंदा ऑर्गॅनिक खत हे जमिनीच्या आरोग्यासाठी कसं चांगलं आहे, कसं फायदेशीर आहे? पोशिंदा ऑर्गॅनिक आम्ही जे स्टार्टअप सुरू केलं ते स्टार्टअप सुरू करण्याच्या मागचं कारणच हे होतं की माती आणि पिकं हे दोन्ही कशी सुधरवता येईल हे आमचं मेन टार्गेट होतं. पोशिंदा ऑर्गॅनिक मध्ये आम्ही जे काही फॉर्म्युलेशन्स केलेत किंवा आम्ही जे काही बायोडिग्रेडेबल इन्ग्रेडियंट्स वापरतो ते एकदम रिच न्यूट्रिशन्स वाले वापरतो. मशरूम ज्याच्यात आपण ज्या बॅग्स मध्ये ग्रो करतो त्याच्यापासून जे वेस्ट उरतं त्याला आम्ही डिकम्पोज करतो. बाकीच्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट जे भाजीपाला आपण जे आठवडा बाजार म्हणतो किंवा भाजी मंडई म्हणतो तो जो वेस्ट जातो भाजीपाला त्याला आम्ही डिकम्पोज करतो. त्याला आम्ही डिकम्पोज करून त्याचं ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मध्ये त्याचं रूपांतर करतो. त्याच्यानंतर पील वेस्ट असतात, काही पोटॅटो पील असतील किंवा बाकीच्या वेगळ्या वेगळ्या व्हेजिटेबलच्या पील्स असतील त्याला आम्ही डिकम्पोज करतो आणि त्याच्यापासून आम्ही फर्टिलायझर्स बनवतो. याने काय होतंय की जे काही गोष्टी किंवा ज्या काही गरजू गोष्टी असतात पिकांना वाढण्यासाठी, NPK म्हणू किंवा आपण बाकीच्या मल्टीन्यूट्रिएंट्स म्हणू
आयर्न झालं, मॅग्नेशियम झालं, फेरस झालं, हे जे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये त्यांना मिळालं पाहिजे ना, ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात किंवा ह्याच्यासाठी आम्ही हे प्रोडक्ट डिझाईन केलेले आहेत. मग त्या फॉर्म मध्ये जेव्हा ते पिकांना मिळतात त्यावेळेस त्यांची ग्रोथ पण चांगली होते, ते हेल्दी पण राहतात, त्यांना जास्त करून पेस्टिसाइड्सची गरज नाही पडत मारायची, कंटिन्यू मारायची, कारण की ऑलरेडी तुम्ही त्यांना इम्युनिटी त्यांची स्ट्रॉंग केलेली असते ऑर्गॅनिक खतं टाकून टाकून. तर ह्या ह्या सगळ्या गोष्टींमागे एकच उद्दिष्ट असतं की माती आणि पिकं यांच्या दोघांचे संतुलन झालं पाहिजे, दोन्ही सायमल्टेनियसली व्यवस्थित वाढले गेले पाहिजे किंवा जगले पाहिजे. निश्चितच. आता जसं तुम्ही म्हणालात की रासायनिक खतांचा वापर का कमी केला गेला पाहिजे आणि ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळलो पाहिजे, कारण काही दिवसांनी आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील. तर मग अशा वेळेला तुमचं जे खत आहे ते वापरून पोशिंदा ऑर्गॅनिकचं उत्पादनामध्ये एकूण आणि खर्च जो होतो खतांसाठी वगैरे, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फरक जाणवतो? आता जर शेतकरी एखाद्या डीएपीची बॅग घ्यायला गेला किंवा एखादी 19-19, 16-16, 24-24 ही जी खतं असतात केमिकल फॉर्म मधली, ही जर घ्यायला गेला तर साधारणतः 1900 रुपये, 2000 रुपयेपर्यंत त्यांना बॅग पडते. तीच आम्ही प्राइस आमच्या बॅगची हाफ केली आहे. शेतकऱ्याला जर ती बॅग घ्यायला गेली तर आम्ही 1100-1200 एकदम मिनिमम मार्जिन मध्ये आम्ही ते करतो, कारण की शेतकऱ्यांना रिझल्ट पण दिसले पाहिजेत, शेतकऱ्यांना लागत पण कमी लागली पाहिजे. म्हणजे अति खर्च होऊन रिझल्ट दिसणं ते पण शेतकऱ्याला नको आहे. शेतकऱ्यांचे कुठेतरी 2 पैसे वाचले पाहिजेत, हे आपलं मेन उद्दिष्ट ते आहे सुरुवातीला, आणि ते वाचता वाचता शेतकऱ्यांचं उत्पन्न पण चांगलं झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांची माती पण सुधारली पाहिजे. हे आमचं मेन हेतू आहे, हे आमचं मेन उद्दिष्ट आहे. अगदीच. सर, आपण बघतोय की आता जनरली आपण बघायला लागलोय, बरेच लोक आता हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलेली आहेत. हो. ऑर्गॅनिक फूडचं महत्व त्यांना कळायला लागलेलं आहे. पण जेव्हा खरेदी करायला जातात तेव्हा ऑर्गॅनिक फूड हे आपल्याला खूप महाग दिसतं. मग कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी सेंद्रिय शेती फायदेशीर ठरते का मुळात आणि कशी? तेच सांगायचं होतं की शेतकऱ्यांना ज्यावेळेस लागतचा खर्च किंवा उत्पादनाचा खर्च कमी होतो ना, त्यावेळेस शेतकऱ्यांना जो एंड युजर, म्हणजे आपण समज तो कस्टमरला जो माल विकतो ना, तो कमी मार्जिन मध्ये पण विकू शकतो. आज काय झालंय की शेतकऱ्यांना पण नफा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे, आणि कस्टमर्सला पण, म्हणजे जो विकत घेतोय शेतकऱ्यांकडनं माल, त्यांनाही पण 2 पैसे वाचले पाहिजे. तर हे कधी होईल? ज्यावेळेस शेतकऱ्यांना कमी खर्च येईल. म्हणजे शेतकरी ज्यावेळेस एखादा प्लांटेशन करतो, फॉर एक्झाम्पल आपण कांदा धरूयात, कांद्याला जेव्हा शेतकरी कांदा पिकवतो किंवा कांदा लावतो, तर लागवडीच्या वेळेस जो काही खर्च येतो शेतकऱ्याला, तो जर खर्च रासायनिक खतं वापरून जर त्याचा खर्च एकरी समज 20,000 30,000 जात असेल आणि त्याचं उत्पन्न समज कमी निघलं, कारण की नॅचरल कलॅमिटीज असतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात, अवेळी पाऊस येतो, थंडी खूप पडते किंवा आभाळ येतं, त्यावेळेस फवारणी वगैरे लागते, तो जर खर्च कमी झाला, तो खर्च कधी कमी होईल? ज्यावेळेस त्या पिकाची इम्युनिटी वाढेल. एकदा त्या पिकाची इम्युनिटी वाढली की बाकीचा जो खर्च होतो किंवा त्याच्यावर जे रोगराईचे अटॅक्स होतात ते कमी होतात, जेणेकरून शेतकऱ्यांचा बाकीचा जो पुढचा खर्च आहे तो कमी होऊन जातो. तो खर्च कमी झाल्यानंतर शेतकऱ्याची लागत कमी झाली, मग शेतकरी कमी भावामध्ये जरी माल विकला गेला तरी शेतकऱ्याला त्याचा खर्च वगैरे जाऊन सगळं तरी तरी त्याला एवढा काही इफेक्ट जाणवणार नाही त्या गोष्टीचा, आणि इनडायरेक्टली तो नंतर कस्टमर्सला पण त्याचा फायदा होईल किंवा त्यांना पण कमी किमतीमध्ये तो माल घेता येईल. आणि ऑर्गॅनिक आणि रासायनिक हे दोन डिफरन्शिएट करायचं झालं तर कोथिंबीरीचं तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. कोथिंबीर असं जवळ जरी घेतली तरी तिचा वास येतो, एक सुंदर छानसा सुगंध येतो, आणि सेंद्रिय आणि रासायनिकचा हाच फरक येतो की रासायनिक मध्ये जे तुम्ही कोथिंबीर घेता बाजारामधनं, तर तिचा वास घेऊन बघायचा, तिचा वास जर नाही आला तर समजून चालायचं ती रासायनिकरित्या पिकवली गेलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिकची एखादी कोथिंबीरची गड्डी घेता, तिचा जर वास आला, चांगला सुगंधित वास आला खूप एकदा, तर तुम्ही समजून चालायचं की ही ऑर्गॅनिकली पिकवली गेलेली आहे. बट दिस इज द डिफरन्शिएट बिटवीन ऑल बोथ द थिंग्स. निश्चितच. हे आपण म्हणू शकतो की एखाद्याची खूप शेती आहे, मोठेच्या मोठे प्लॉट्स आहेत त्यांच्यासाठी, पण लहान आणि अल्पभूधारक जे शेतकरी असतात त्यांच्यासाठी पोशिंदा ऑर्गॅनिक कसं फायदेशीर ठरतं? सेम थिंग आहे, त्याच्यामध्ये काही असं मोठं काही नाहीये. जसं आपण मोठ्या शेतकऱ्यांना आपण देतो तसंच सेम छोट्या शेतकऱ्यांनी पण वापरलं तरी काय, म्हणजे त्याच्यात काही एवढं हे नाही होणार. मेन काय आहे की उत्पन्न वाढलं पाहिजे. छोटा शेतकरी असो, मोठा शेतकरी असो, कुणी असो, त्यांचं उत्पन्न वाढलं तर ऑटोमॅटिकली त्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणं गरजेचं आहे आपल्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पण. त्यांना हेच हवं आहे की बाबा आम्हाला 2 रुपये कमी खर्च करून, आता जे एखाद्या खताच्या दुकानामध्ये शेतकरी गेला, शेतकऱ्याला आयडिया नसते की त्या पिकासाठी काय टाकलं पाहिजे काय नाही. तो दुकानदाराला काय म्हणतो, माझं हे पीक करायचंय, मला ऊसाची लागवड करायची आहे किंवा मला कांद्याचं पीक घ्यायचंय, तर त्याच्यासाठी मला कुठली कुठली खतं फायदेशीर होतील तुम्ही सांगा.
शेतकरी अनएज्युकेटेड ह्या गोष्टीमध्ये, की बाबा त्याला माहिती नाही की कुठली खतं वापरली गेली पाहिजे. पण तो जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला सांगतो की मला हा आजार आहे, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, आपण ते खातो. सेम शेतकरी तसंच करतो, मला हे पीक आहे, मला हे लावायचंय, तो दुकानदाराकडे दुकानदार लिहून देतो, तो ते वापरतो. मग आता शेतकरी जोपर्यंत एज्युकेट होत नाही ह्याच्यामध्ये की बाबा मला एक कांद्याची लागवड करायची आहे, त्या कांद्याची लागवड करण्यासाठी मला ही 4 खतं पुरेशी झाली, याच्या व्यतिरिक्त मला एक्स्ट्रा काही खतं टाकण्याची गरज नाहीये. मग हे आमचं काम आहे, ॲज अन पोषण ऑर्गॅनिक हे आमचं काम आहे शेतकऱ्याला एज्युकेट करणं याच्यामध्ये, की तुम्ही ह्या 4 गोण्यावरच किंवा 4 बॅग्स टाकल्या तुम्ही याच्यामध्ये तर तुमचं कांद्याचं पीक येऊ शकतं. एक्स्ट्रा तुम्हाला एफर्ट घेण्याची किंवा एक्स्ट्रा खतं जबरदस्ती टाकण्याची गरज नाहीये. जितकं तुम्ही एक्स्ट्रा टाकसान त्यांना तितकं त्याचं नुकसान आहे. नुकसान पिकाचं पण आहे, शेतीचं पण आहे. एक्स्ट्रा केमिकल जितकं आपल्या शरीराचं एक्झाम्पल घेऊयात, आपण जर कंटिन्यू जंक फूड खात राहिलो किंवा कंटिन्यू बाहेरचं खाणं खात राहिलो तर आतून आपलं शरीर कमकुवत होत जातं, आपली इम्युनिटी कमी होत जाते. सेम पिकांचं पण आहे. त्यांना तुम्ही जितकं चांगलं खायला देसाल तितकं त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल, तितके ती पिकं चांगली येतील, तितकं उत्पन्न पण चांगलं येईल. सेम सिस्टम आहे. निश्चितच. आणि मी मगाशी आपण जसं बोलत होतो 2-2.5 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती रिसर्च केलेला आहे, रिसर्च फक्त R&D केलेली आहे आणि त्यातून ही सगळी ऑर्गॅनिकची कल्पना तुम्हाला सुचली आणि त्यानंतर हे सगळे खतं निर्माण झाली. शेतीची आता तुमचं ब्रीदवाक्य हे आहे की जर शेती वाचवायची असेल तर माती माती टिकली टिकली पाहिजे. पाहिजे. खरं तर मातीची सुपीकता जर टिकवून ठेवायची असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? सिंपल गोष्ट आहे, शेतकरी घरच्या घरी सुद्धा या गोष्टी करू शकतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही पोशिंदा ऑर्गॅनिकचीच खतं वापरून तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. सिंपल गोष्ट आहे की खूप आपली जुनी लोक जी होती ती शेणखत वापरायचे, शेणखत वापरूनच पिकं काढायची. त्यावेळेस रासायनिक म्हणजे साधारणतः 70-80चा जो काळ होता, जसं 70-80 दशक, जे त्यावेळेस शेतकऱ्यांकडे पैसे नसायचे, रासायनिक खतांची माहिती नव्हती किंवा किंबहुना ते नव्हते पण आपल्याकडे रासायनिक खतं त्या प्रमाणामध्ये. मग त्यावेळेस शेतकरी शेणखत वापरायचा. मग शेणखत वापरल्यानंतर शेतकऱ्याला रिझल्ट यायचे ना हो, कसं काय यायचे त्यावेळेस? मग त्यावेळेस तो केमिकल वापरत नव्हता, त्यावेळेस पण रिझल्ट यायचे ना. मग सेम प्रोसेस जर त्यांनी आता केली तर आता पण रिझल्ट येऊ शकतात ना. आता काय झालं की जास्त उत्पन्न घेण्याच्या पाठीमागे जर आपण पळालो ना तर आपण आपलं नुकसान करून घेतोय. कांद्याला समज बाजार नाही आज किंवा कांद्याला भाव नाही आज, मग कांदा काय करतो आपण, साठवून ठेवतो शेतकरी आपला. मग कांदा साठवून जर ठेवला, तुम्ही जर केमिकल फॉर्म मध्ये जर तो पिकवला ना, तो साठण्याची क्षमता त्याची कमी होऊन जाते. कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही त्याला इतकं झटपट वाढवलेलं असतंय ना केमिकल टाकून, की तो पटकन वाढलेला असतो. मग जितकं पटकन वाढतो तितकं त्याची लाईफ कमी होऊन जाते. शेल्फ लाईफ त्याची वाढवायची असेल तुम्हाला तर त्याला ऑर्गॅनिकचं तुम्हाला चूरण पाजावंच लागेल. निश्चितच. जसं आता तुम्ही कांद्याबद्दल बोललाय, मला हाच विचारायचं होतं की कांदा म्हणा किंवा भाजीपाला जो आपला असतो तो किंवा फळ पिकं सुद्धा, तर यांच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा वापर कसा योग्य पद्धतीने करता येईल? सिंपल आहे. आम्ही काय केलंय की आमची जी काही प्रोडक्ट्स आहेत आम्ही ते R&D करून डेव्हलप केलेली आहेत. कांद्यासाठी कांदा स्पेशल केलंय, मक्यासाठी मका स्पेशल केलंय, ऊसासाठी ऊस स्पेशल केलंय. ज्या ज्या पिकाला जे जे न्यूट्रियन्स लागतात ते आम्ही त्याच्यावर रिसर्च करून तेवढ्याच प्रमाणात आम्ही त्याला दिलेत. फॉर एक्झाम्पल आपण एखादं 2 प्रकारच्या हे असतात कोंबड्या असतात, एक बॉयलर कोंबडी म्हणू आपण, एक गावरान कोंबडी म्हणू. गावरान कोंबडी 45 दिवसात मोठी होते, बॉयलर कोंबडी 45 दिवसात मोठी होते, 60 दिवसात मोठी होते. गावरान कोंबडीला मोठी व्हायला एज तिचं येण्यापर्यंत एक 6-6 महिने जातात. दोन्ही ह्याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की झटपट वाढलेलं झटपट संपतं, हळूहळू वाढलेलं लॉंग लास्टिंग असतं. मग हे सांगण्याचं माझं उद्दिष्ट एवढंच आहे की बाबा तुम्ही जर पटपट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करून घेताय. माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे, हेल्दी पिकवा, हेल्दी खा आणि हेल्दी खायला घाला, जेणेकरून सगळा समाज पण चांगला राहील, तुम्ही स्वतःही निरोगी राहाल. कारण की आज शेतकरी जे त्याच्या रानात पिकवतो तो स्वतः तेच खातो की त्यालाही पण आजार होतात, त्यालाही पण बाकीच्या गोष्टी होतातच. मग तुम्ही पण स्वतः सुदृढ राहा, तुम्ही जे लोकांना खायला देणार आहेत त्यांना पण सुदृढ ठेवा आणि आपली जमीन जपा, जमीन जगवा. माझं मेन म्हणायचं, जमीन जगली तर आपण जगणार आहोत पुढं. भविष्य आपलं जमिनीवर आहे सगळं. आपली जर शेती जर नाही जगली, त्या शेतीमध्ये जर क्षार तयार व्हायला लागले, 10-15 वर्षात 20 वर्षात वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार जमिनींचा. म्हणून जमीन जगली पाहिजे, जमिनीमध्ये मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत, चांगले बॅक्टेरियाची ग्रोथ झाली पाहिजेत, चांगले अर्थवर्म्स ज्यावेळेस आपल्याला दिसायचे. मला आठवतंय चांगलं, आमच्या शेतामध्ये ज्यावेळेस मी 90-95च्या काळामध्ये शेतामध्ये थोडं उकरलं तरी खाली असे गांडोळ दिसायचे आम्हाला, ती सुपीकता लगेच दिसायची आपल्याला. आता दिसतच नाही कुठंच, विलुप्त झालेत, अक्षरशः संपून गेलेले आहेत. मग त्यांना आपल्याला परत रिजनरेट करायचंय.
खरंच ते मित्र आहेत शेतीचे. आपण म्हणतो गांडूळ हे शेतकऱ्याचा खरा खरा जोडीदार तो आहे. ते जेव्हा वाढतील ना त्यावेळी शेतकऱ्याला कुठल्याच केमिकलची गरज पडणार नाही. म्हणून आपण जितकं ऑर्गॅनिक त्यांना खायला, आणि त्यांचं खाणं ऑर्गॅनिक आहे, त्यांचं खाणं केमिकल नाहीये. तुम्ही जर त्यांना डीएपी टाकलं, तुम्ही जर त्यांना युरिया टाकलं तर ते मरून जाणार. तुम्ही जर त्यांना सेंद्रिय खतं टाकली खायचं, ते त्यांचं खाणं आहे ना. शेणखत टाकलं ते त्यांचं खाणं आहे. ते खाल्ल्यानंतर ते जे काही ऍक्टिव्हिटीज होतात आपल्या फील्डमध्ये किंवा मातीमध्ये, त्या होणं खूप गरजेचं आहे. न्यूट्रिशियस तुमची जमीन त्यावेळेसच होईल ज्यावेळेस तुमची गांडूळ वाढतील, त्यावेळेस तुमचे हेल्दी बॅक्टेरियाज वाढतील. ऑटोमॅटिक तुमची जमीन न्यूट्रिशियस होईल. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळताना कोणत्या चुका नेमक्या टाळल्या पाहिजेत? चुका म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सेंद्रिय शेती जेव्हा माणूस करतो, आतापर्यंत शेतकरी काय करत आलाय की सुरुवातीला त्यांनी सेंद्रिय शेती केली जुन्या आपल्या ट्रेडिशनल कल्चरमध्ये, नंतर तो इमिडिएट स्विच झाला केमिकलमध्ये. आता त्याला एकदम स्विच होता येत नाहीये ऑर्गेनिक मध्ये. मग आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊयात. आमचं एक प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस आम्ही मेळावे घेतो किंवा आम्ही शेतकऱ्यांना भेटतो किंवा ते शेतकरी जे कंटिन्यू रासायनिक खतं वापरत असतात त्यांच्या शेतीमध्ये, आम्ही त्यांना एकच सांगतो, सुरुवात करताना तुम्ही 75% सेंद्रिय वापरा आणि 25% जे तुम्ही रासायनिक वापरत होते ते वापरू चालू ठेवा. कारण की एकदम जर तुम्ही स्विच करायचा प्रयत्न केला तर जमीन ट्रॉमामध्ये जाऊ शकते किंवा ते पिकांना कळणारच नाही कसं काय एकदम काय काय चेंजेस झाले आमच्यामध्ये. मग तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी घेऊ शकता. तुम्ही 75% पहिल्या वर्षी वापरा, 25% केमिकल वापरा. नेक्स्ट इयरला तुम्ही 85% ऑर्गॅनिक करा, 15% रासायनिक करा आणि नंतर थर्ड इयर पासून तुम्ही 100% ऑर्गॅनिककडे वळू शकता. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॅन्डेटरी शेतकऱ्यांनी डोक्यात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे की हे एक स्टेप आहे. तुम्ही अचानक जर स्विच केलं सगळ्या गोष्टींकडे ऑर्गॅनिककडे जायला तर तुम्हाला ते रिझल्ट पण दिसणार नाही. मग तुम्ही काय म्हणणार की यार ऑर्गॅनिक टाकून रिझल्टच मिळाला नाही आम्हाला. पण ते रिझल्ट का नाही दिसले? कारण की तुमच्या त्या मातीला ऑर्गॅनिकची सवय मोडून टाकलेली, तुम्ही त्याला सवय लावलेली केमिकलची. मग अचानक तिला जर स्विच करायचं असेल तर ती ट्रॉमामध्ये जाऊ शकते. तर इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी करा. 1-2 वर्ष तुम्हाला लागतील त्या हे करण्यासाठी, पण एकदा की ते झालं की तुम्हाला परत केमिकलकडे वळायची गरजच पडणार नाही. माझं सजेशन शेतकऱ्यांना हेच राहील. निश्चितच. आता तुम्ही इतक्या शेतकऱ्यांना भेटता, म्हणजे एवढे मेळावे वगैरे घेतात, त्यावेळी तुमचं शेतकऱ्यांशी डिरेक्टली बोलणं होतं. मग अशा वेळी शेतकऱ्यांचा एकंदर कल काय जाणवतो, किंवा सेंद्रिय शेतीकडे जर त्यांना वळायचं असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम्स जाणवतात? हेच मेन प्रॉब्लेम आता असं झालेत की जुन्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्हशी असायची, त्याच्यामुळे त्यांना शेण इझिली अवेलेबल व्हायचं. आता तसं राहिलं नाहीये. खूप कमी लोक आहेत की जे गाई म्हशी पाळतात किंवा ते सांभाळतात. मग त्यांना ऑर्गॅनिक खतं मिळत नाहीये कुठूनच. मग त्यांना एकच विषय आहे की ऑर्गॅनिक कंपन्यांशी टायअप करणे किंवा ऑर्गॅनिक जे खतं विकतात कंपन्या, प्रॉपर प्युअर ऑर्गॅनिक. आम्ही असं म्हणत नाही की पोशिंदा ऑर्गॅनिक एकमेव कंपनी ऑर्गॅनिक खतं देणारी. खूप साऱ्या कंपन्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, की ज्या ऑर्गॅनिककडे आता वळू लागल्यात किंवा ऑर्गॅनिक पुश करतायत ऑर्गॅनिककडे जाण्यासाठी. इव्हन आपले पीएम नरेंद्र मोदींनी सुद्धा मध्ये एक व्हिडिओ केला होता इंदोरमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, की सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. हळूहळू केमिकल्स कमी करून तुम्ही सेंद्रिय पद्धतीने कसं जाऊ शकता, जमीन कशी सुधारू शकता, याच्याविषयी त्यांनी चर्चा केली होती. तर आपण त्या गोष्टीमध्ये पण शेतकऱ्यांनी थोडं काम केलं पाहिजे. मग ह्या सगळ्या ज्यावेळेस गोष्टी होतात त्यावेळेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऑटोमॅटिक अनुभव यायला लागेल. तुम्ही जसं जसं ऑर्गॅनिक वापरायला लागसाल तसं तसं तुम्हाला हळूहळू अनुभव येतोच की कसं काय कुठल्या पिकाला कुठलं काय वापरू शकतो आपण किंवा काय करू शकतो. हे स्टेप बाय स्टेप अनुभव येतातच. आणि आत्ताची जी घडी आहे, आताची जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती अशी आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स नाही आहेत किंवा आपल्या कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स लागणार आहेत त्या पिकासाठी ह्याची आयडियाच नाहीये. सॉइल टेस्टिंगला शेतकरी कमी पडतोय. किंबहुना काय होतंय की शेतकऱ्यांपर्यंत ते सॉइल टेस्टिंग वाले लोक पोहोचत नाहीयेत किंवा शेतकरी सॉइल टेस्टिंग करून घेत नाहीये. गरजच पडत नाही असं वाटतं त्याला, पण ते चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी, माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी सॉइल टेस्टिंग करणं गरजेचं आहे. सॉइल टेस्टिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स कमी आहेत तेवढेच न्यूट्रिएंट्स तुम्ही टाकले तरी खूप झालं. तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला जो खर्च होतो, जे तुम्हाला जे एक्स्ट्रा बॅग्स घ्यावं लागतात रासायनिकचे किंवा ऑर्गॅनिकचे पण मी म्हणतो तुम्हाला घ्यावं लागतं, त्याची गरज पडणार नाही. मग तो जर तुम्हाला जर स्टडी असेल प्रॉपर की माझ्या जमिनीमध्ये NPK मध्ये N कमी आहे, नायट्रोजन कमी आहे किंवा पी कमी आहे किंवा पोटॅश कमी आहे, या तिघांपैकी जे कमी आहे तेवढंच तुम्ही टाकू शकता ना. एक्सेस तुम्हाला NPK टाकायची गरज नाही. मग जो जो खर्च होतोय तुमचा तो वाचू शकतो. अगदीच. म्हणजे शेतकऱ्याने सुद्धा तितकं सजग राहिलं पाहिजे, आणि जसं तुम्ही म्हणालात की माती परीक्षण हे महत्वाचं आहे, ते केलं गेलं पाहिजे. राईट.
जाता जाता आता आपण बघतोय की आजकाल बरेच युवक आता शेतीकडे हळूहळू वळायला लागलेले आहेत, त्यांना शेतीचं महत्त्व पटायला लागले आणि जसं तुम्ही म्हणालात कोविड काळानंतर ते जास्ती जास्त होत आहे. इफेक्टिव्ह. तर अशा वेळी या शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? एकच संदेश आहे की माती जगवा, शेती जगवा आणि भविष्य जगवा. माती जगली तुमची आज तर तुमचं भविष्य जगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जितकं मातीवर काम करता येईल चांगल्या पद्धतीने तितकं काम करा. माती जर आज जगली तर तुमची भविष्याची पुढची जी पिढी येणार आहे ती पिढी काहीतरी सेंद्रिय खाऊ शकेल किंवा ते जमिनीत काहीतरी पिकेल आणि ते खाऊ शकतील. जर तुम्ही आज कंटिन्यू रासायनिकचा मारा केला तर त्याचा इफेक्ट आज तुम्ही आपल्या शरीरावर पण पाहताय, आपल्या हेल्थवर पण पाहताय की आपण काय फेस करतोय. कॅन्सरचे जे प्रमाण वाढायला लागले आज भयानक प्रमाणात कॅन्सरचं एकदम पसराव होतोय अख्ख्या भारतामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा. तर त्याचं कारण एवढंच आहे की आपली जी लाईफस्टाईल आहे ती चेंज होत चालली आहे. मग लाईफस्टाईल चेंज व्हायला कारण खूप आहेत. तर ते जर स्टेबल ठेवायचं असेल तर आपलं अन्न आपल्या पोटामध्ये चांगलं गेलं पाहिजे. हेल्थ आपली जर चांगली राहिली, बाकी फिटनेस आपण करतोच हो, आपण रोज पळतो, व्यायाम करतो, योगा करतो, हे सगळं करतो, पण त्याला तुम्हाला जर खाणं चांगलं नाही मिळालं, म्हणजे तुम्ही रासायनिकरित्या पिकवलेल्या गोष्टी खाऊन जर तुम्ही व्यायाम करताय तर ते काही इफेक्टिव्ह होणार नाही. मग ते येऊन जाऊन तुम्ही तिथंच येणार आहे परत. तर जर तुम्ही ऑर्गॅनिकरित्या पिकवलेल्या भाजीपाल्या खाल्ल्या, आणि आता कोविड नंतर बरेचसे लोक मी पाहतोय की सिटीजमध्ये सगळे अर्बन गार्डनिंग करायला लागलेत, किचन गार्डनिंग करायला लागलेत. छोट्या छोट्या पॉट्समध्ये कोथिंबीर लावा, मेथी लावा, पालक लावा, ते घरच्या घरी करतायत. मग त्यांना एक का करतायत तर ते त्यांना एक एक्सपिरियन्स आला किंवा त्यांना कळालं की बाबा ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय खाल्लं पाहिजे आपण. ते खाल्लं तरच आपण हेल्दी राहूयात. निश्चितच सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन या विषयावर केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.